धन्यवाद बोलवल्याबद्दल, मनापासून आभार आहे तुमचा. धन्यवाद आल्याबद्दल. तर कस काय पब्लिक व्यवस्थित ना? तर तुम्ही सगळे व्यवस्थित आहे ना हे कमेंट मध्ये सांगा, कारण तुम्ही सगळे व्यवस्थितच पाहिजे मला, कारण तुम्ही सगळे आहेत म्हणून मी आज इथपर्यंत आहे. म्हणजे याच्या मागचं कोणतं स्वार्थ नाही, पण सगळे व्यवस्थित राहावा, एकदम मज्जा मस्तीमध्ये राहावा, लाईफ एन्जॉय करा, एकच लाईफ आहे. तर आपलं वेलकम टू नवीन ब्लॉग. तर आज आपल्या माऊचा बर्थडे आहे, त्यामुळे आज ब्लॉग काढलाय. तर ब्लॉग बघा, ब्लॉग कंटिन्यू करा. ह्याच्यामध्ये मी माझी फॅमिली पण दाखवली आहे आणि पुढं कोण कोण भेटणार आहे काय काय हे सगळं कळणच. ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज माऊचा बर्थडे म्हणून घरच्यांना आज एक छोटीशी पार्टी ठेवली, तर त्यामुळे त्यांना आज पार्टीला घेऊन चालले हॉटेलमध्ये जेवायला. सगळेजण बसले, डायरेक्ट कोंबून बसवलेत. एकाच्या मांडीव एक बघू शकता तुम्ही. मांडीव बिंडीव बाकीची चिल्लर पार्टी पुढं पाठवली स्कूटीवरती आणि यांना सिंगल बसवले. कसं तिथं गेल्यावरती जास्त जेवण गेलं पाहिजे ना म्हणून. मोकळं ढाकळं बसले ते एकदम, काहीच विषय नाही. चिकन साधे मध्ये एक रोटी दे, बाकी सगळ्यांना याला मसाला पापड घ्या फक्त. तुला मला चिकन अंडी. ते नाही, रोटी कुठली पाहिजे सांग. हे रहा नहीं जाता. तर गाईची माझी आजी आहे, ही घरनं जेवून आली होती तरी पण इथं डबल आली. मागाशीच म्हणले भूक नाही तरी खाती. काय झालं? मागाशी म्हणले मला नाही बाया भूक तरी जाऊन दे मग, तुम्हीच खाऊन टाका. मी संध्याकाळचं एक तर काय खात नाही, तिथं गेलं मग अशी पोहे चहा झाला, भूक मोड झाली. एक तर खात नाही, काय म्हणली? एक तर पोहे खात नाही, संध्याकाळचं काही जेवत नाही. त्यामुळे तिथं गेले तर त्या देशमुखच्या त्यांनी केलं पोहे चहा. त्यांना नको म्हणून म्हणलं की अगं एवढी मोठी डिश भरून देते. तू नको म्हणली तरी पण तुला बळच दिलं का खायला? मग काय तर त्यांचा मुलगा म्हणतो अहो घ्या थोडेच. मग मी कमी कर म्हणलं बरं माझ्या डिश मध्ये त्याच्या डिश मध्ये कमी करून दिलं. मग आता काय तेच ना, मग कमी करून खाल्लंच ना शेवटी. खाल्लं थोडं. कशाला आली हॉटेलला जेवायला? घरीच बसायचं, खाल्लं होतं ना तू. तसं कसं तुझ्या बरोबर म्हणल्या तू पार्टी देणार म्हणल्या, खाणाऱ्या खायलाच पाहिजे का नाही. भूक नाही म्हणून चाललंय आपलं एकाव एक. तर गाईज आमचं जेवण आलेलं आहे फायनली. तर गाईज आमचं जेवण झालं सगळ्यांचं. आता परत आपापल्या ठिकाणी जागेवरती येऊन बसलेत सगळेजण. आता एकदम नाही का गाडीत बसायला जागा पुराणा झालं, एवढं खाल्लंय. कधी काय पार्टी म्हणलं ना, सगळे फुगलेत. काय पार्टी म्हणलं ना की बकाबक खातेत, असलं खातेत ना, सुट्टीच देत नाही. गाडीतून आणते पार्टी नाही दिली, आजीने दिली पार्टी. आजीने पैसे भरले का? तेच ते आजीला घरी गेल्यावर मी पैसे देणार आहे. फक्त नाव आहे हा, पण घरी गेल्यावर पैसे देणार आहे, त्यात काही विषय नाही. भांडून पैसे घेते ना. झाली आता आमची पार्टी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता जाणार आहे थोड्या वेळाने बाहेर, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. 2 hours later. तर गाईज हा माझा भाऊ आहे. तर नाही का कधी आम्हाला बोर झालं ना काय करतो, कोणाला पण फोन लावतो आणि उचकवतो. आता माऊचा बर्थडे म्हटल्यावरती एका केकवाल्याला फोन लावतोय आता आम्ही, त्याची जरा मज्जा घेतोय. तर बघू. एवढे फोन झालेत की गावानाच नंबर त्याचा नंबर गावाना तरी पण सर्च करतोय. तो चलिए शुरू करते हैं. नंबर गावलेला आहे, लगेच फोन करतो. केक आमचा तयार झालेला आहे माऊचा, तरी पण आम्ही फोन लावलाय एक जणाला असंच उचकवायला. कुठे हो तुम्ही? दुकानातच आहे का? बरोबर. त्यातलं काय ते फोटो आवडले नाही. प्लेन मध्ये आहेत का फोटो? प्लेन म्हणजे नाही का आपले मोठे टाईप मध्ये, ते नाही का आपलं हे लावतात वरून, त्याला काय म्हणते तो? हा क्राऊन. मग तुम्हाला पाठवलं त्याच्यात आहे ना फोटो? नाही क्राऊन म्हणजे कसं 3 थर लावून नाही का ते बनवतात आपलं, तसं टाईप.
पण काय होतंय आपल्याकडे रेट लईच मजबूत आहे. असं जरा डिझाईन नाही ना त्याच्यात. ते आपल्याला काय नाव टाकायचे तेव्हा आमदार बिमदार नाही का. मयुरीताई आमदार. मयुरीताई तुम्हाला माहितीये का ते लय मोठी असते ते माऊ म्हणतात बघा इंस्टाला आहे. माहिती का मग ते त्यांचा बर्थडे आहे नाही का, त्याच्यामुळे म्हणत तुम्हाला तेवढं नियोजन करावं द्या. येऊ का थोड्या वेळाने. ही आहे आमची गाडी आणि हा आहे माऊच्या बर्थडेचा केक. तर ह्याचा बॉक्स नाही भेटलेला, आता हे गाडीत असंच ठेवले जात आहे. आता आम्ही निघालोय बर्थडे साठी. दादांनी केक दिला बनवून, खूप छान बनवलाय. चलो. सर आजकाल खूप ओरडायला लागलेत मला. सर नाही म्हणजे भाऊ आहे माझा, पण ब्रेक दाबला ना गाडी पळवली ना केक डायरेक्ट खाली येतोय सरफटत. त्याच्यामुळे एवढं हळूहळू जायला लागतंय ना आम्हाला, काही सांगूच शकत नाही. लय हळूहळू चाललंय. त्याच्यात सर एक तर नाही का ओरडते ती गाडी पळवल्यावरती. आता ब्लॉग चालू झाला की शांत बसते, आणि ब्लॉग बंद केला की यांचं तोंड असं जे सुरू होतं की तुम्ही विचार पण करू शकत नाही. सर काय बोलायचं का तुम्हाला. नाही बोलायचं आम्हाला, सॉरी. नो डिस्टर्ब ब्लॉक. नाही बोला ना थोडं. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. आता आम्ही निघालोय. ही एक गाडी आहे, ही एक आहे, ती एक आहे, आणि वसीम दादा. तर पोरींनो ह्याला फॉलो करा आणि ह्याला तर फॉलो करा, पण ह्याला मेसेज करू नका कोणी आणि रिप्लाय सुद्धा देऊ नका. तर शेट पण आहेत आपल्यासोबत, ओळखतच असाल तुम्ही. डॉन हे पण इन्स्टार आहेत. ब्लॉग चालू. तर काहीच आता आम्ही निघालोय. दादा जरा टीडी दाखव माऊसाठी नवीन टीडी घेतलेलं आहे गिफ्ट द्यायला तिला. खुश झाली पाहिजे माऊ एकदम. मिकी माऊस बेबी बेबी बसलेत बघा. वसीम दादा पण कसे बसले. काय जागा नाही बसायला, वर टापावर बसू का आता. आता टपोरच बसेला. माऊचा बर्थडे म्हणले म्हणून ऍडजस्ट करतोय सगळं. तर ऍडजस्ट करावं लागेल. बॉसचा बर्थडे म्हणून तर ऍडजस्ट करतोय. नाहीतर मग नाहीतर आता मग मागे काय बसले आता? तर ऋषी हॅलो. दादा. बघितले? ऋषी दादांना नाही, घ्यायला हा आलतो भारी आम्ही. भाऊ 2 मिनिटं. काय विषय नाही. हा बोलू दे. ऋषी दादाला घ्यायला आलतो. आता केक बिक झाले एकदम. ऋषी दादा केकला पकडून बसलेत, म्हणजे मला आणि माऊताईला. आणि वसीम दादा पकडून बसलेत मयूर दादाला. का लगेच तुम्हालाच लय हुशार झाला. वसीम दादा असं का. काय थांब ना, बाहेर तर काढू भाई. गेले ऋषी भाई ओ फाटाकडे नाही, दोन्ही साईडने धरतो की. अंदर भाई आता पण कंटिन्यू चालू पाहिजे.
या पुढं. मीटिंग चालू आहे इकडे. नुसतं फॅन फॅन देन तुझ्या. माझ्याकडे दाखवते 4 मिनिटाचा रस्ता. समझ के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो यार. चला आज आम्ही बघा सगळे इथे सगळे जेवढ बी दिसतात ना सगळे इकडे सगळे इकडे सगळे समोसे खाऊन डांबरलेत. मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात. 2 मिनिटं. हा का इकडे बघा. हा इकडे हा इकडे. ए पै सरक जरा 2 मिनिटं. हा इकडे तुम्ही बघू शकता सगळ्यांनी बघू शकता. हा अशी वाटत इधर आहे तू आना जल्दी इधर बर्थडे चालू आहे ना. हाय गाईस घरी जाता बाई. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. सगळे केक आता काय करणार आहे एवढे केकचं? खाणार आहे. माझा केक खावा बर का. केक जर नाही खाल्ला तर डायरेक्ट तुमच्या नावाची कंप्लेंट उद्या चौकीला. माझा केक जर नाही खाल्ला तर तुमच्या नावाची कंप्लेंट उद्या चौकीला. हा तुम्ही माऊच्या बर्थडेचे केक बघू शकता. सांगायचं हा केकची अवस्था बघा. एम हा माझा आहे, माऊचा नाहीये, माझा आहे. एक पण आहे ते बघा. हो इधर देखो. वसीम अरे तू बुके आणले होता गाडीत दिसलाच नाही. बुके तू दिलाच नाही. गाडीत बुके दिसलाच नाही. लांब ना आले शेठ माऊच्या बर्थडेला. ऐका ना तुम्ही माऊच्या बर्थडेला आले, बर्थडेची येऊन शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप आभार. माऊ ताईंच्या बर्थडेला आल्याबद्दल. रुबाबची फ्रांचायसी इकडे आले. संजय दादा पण आलेत. संजय दादा पण लय मोठे फॅन आहेत दादा. अरे हवा इसको बोलते मयूरी ताई पवार कट्टर. अरे खाओ ना भाई तुम शर्मा क्यों भाग रो. दादा खूप मोठे ब्लॉगर आहेत. दादांचे युट्यूबला 1 मिलियन आहेत. आम्ही काहीच नाही. 2 मिलियन सॉरी आम्ही काहीच नाही त्यांच्या पुढं. तुम्ही खूप मोठे फॅन आहे. नाही आम्ही पण तुमचे खूप मोठे फॅन आहेत गाईज. दादांचं युट्यूबला चॅनल आहे. काय नावाने? प्रतीक 21 आर्टिस्ट. नक्की सबस्क्राईब करा. खूप प्रेम द्या त्यांना पण. प्रेम द्या. चलो बाय बाय. पाप्याबाई आता आलाय ब्लॉग मध्ये. पाप्याबाई चलो जिम करायची आपण. इधर से इधर आ. गाईस सकाळचा व्यायाम पाप्याबाई शिकवणार आहे. आता स्टेप 1 करा पाप्याबाई. त्यांचं बघून जम्प काय लावले. पॉवर बँक आहे. चलो हा डंबेल कसे मारणार. दम लागलाय.
गाईज पिक्चर मध्ये काम असेल तर लवकर लवकर पाप्या भाईला डीएम करा. हा. इकडे 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 दाता आली का बघू. बघा इकडं बस. आता ऐका मित्रांनो, तुम्हाला सांगतो, कोण जेवढे कोण ब्लॉग बघत असते सगळ्यांनी बघत जावा. धन्यवाद बोलवल्याबद्दल, मनापासून आभार आहे तुमचा. हा. मंडळ धन्यवाद आभारी आहे. आल्याबद्दल. फक्त टेडीची रस्सी देऊन जा. अरे झोपला होता का एवढं. चापटे द्यायला 3-4 चाप वर्षात. 2-4 चापटे द्या जरा. 3-4 हो ताई जाऊ का? ताई जाऊ का? उद्या येतो परत. धन्यवाद. उद्या पार्टीला येतो. हा उद्या मी घरी सांगितले 2 दिवस जेवण तुम्ही मला द्या, मी तुम्हाला देतो. आता घ्या. काय रे देवा, जाऊ दे रे, जाऊ दे. पुरीला बुके देते. काय ते ब्लॉक करताय. धरा धर पुरी, धरा. हे गुलाबचा फोटो घ्या ना. घ्या बाबा, कुठेतरी टाकून. अच्छा, हे लावलंय का हे नाही? भांडी घासायला साडी काय म्हणतात, पॉवर बँक माग. जरा स्टाईल मध्ये थांबते ना. हा एकदम क्वालिटी क्वालिटी लाईट मी धरते क्वालिटी. असं जरा. इकडे आण. हा एक नंबर. घ्या मॅडम. हा हसू का? एकदम. कॅन्डिड काढा जरा. फोटो आय बी राजबिंडे म्हणून पोरं राजबिंडे. फोटो पाहिजे तर असं पाहिजे. आई राजबिंडे तर पोरं राजबिंड असणारच ना. बरोबर आहे. क्वालिटी आहे ना आई. मग क्वालिटी सगळीकडे. काही पण श्री इकडे तुला बुके देते काम केल्याबद्दल. हे आण रे, आण रे. तर गाईज 12 वाजले, आता निघालोय. माऊचा बर्थडे झाला. 2 दिवस न झोपून आज सुखाची झोप भेटेल आम्हाला. कार्यालय खाली झालं. माऊ घरी गेली तरी पण आम्ही घरी नाही गेलो. किती प्रेम आहे आमच्या माऊवरती. सगळी काम पॅक करायला लावलेलं सगळं, आवरायला पॅक करायला लावलं होतं, त्यामुळे ते सगळं झालं. लावलेलं सगळं, त्यामुळे बाकी काय नाही. झालं आता सगळं. चलो घरी. तर गाईज निघाले सगळेजण घरी. आता सगळेजण हळूहळू. शेटची गाडी दिसणार नाही. लालपरी गेली पुढं माऊची. तर गाईज फायनली आम्ही आलोत घरी. तर ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. खूप मज्जा मस्ती केली. जास्त करून शूट नाही करता आलं कारण माझा फोन माझ्याकडे नव्हता, थोडं बर्थडेच्या गडबडीत. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. सेलिब्रेशन वगैरे पण खूप छान झालं. आणि काय झालं नेमकी मला थोडंसं काम होतं दिवसभर आज, त्यामुळे मी थोडं लेट गेले सेलिब्रेशनसाठी, म्हणजे बर्थडेसाठी माऊच्या. पण मी याच्या आधीच खूप मोठं सेलिब्रेशन झालं होतं. तर असंच प्रेम राहून द्यात कायम. चलो बाय बाय. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला हूं। मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।